अंजनगाव सुरजी तालुक्यातील खिराडा शिवारात विजेच्या तारेचा धक्का लागून दहिगाव रेच्या रहिवासी असलेल्या 35 वर्षीय रुपाली शुद्धोधन सावडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेनंतर संतप्त दहिगाव रेच्या येथील ग्रामस्थांनी मृतदेह थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नेऊन जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाही आणि तातडीने आर्थिक नुकसान भरपाई देत नाही, सोबतच परिसरातील विद्युत तारांची दुरुस्ती करत नाही, जेणेकरून इतरांचाही जीव धोक्यात येईल, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका दहिगाव रेच्या येथील नागरिकांनी घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रुपाली सावडे या इतर महिलांसोबत नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी अरुण कटोरे यांच्या शेतात गेल्या होत्या। जेवणासाठी काही महिला बसल्या असताना रुपाली सावडे या बाजूच्या शेतात गेल्या असता त्याच वेळी शेतातील गवतात पडलेल्या जिवंत विजेचा तारेचा तिला जोरदार धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। रुपालीला वाचवण्यासाठी काही महिलांनी प्रयत्नही केले, परंतु एका महिलेच्या सतर्कतेमुळे इतर महिला बचावल्या। घटनेची माहिती मिळताच रुपालीचे पती शुद्धोधन सावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आक्रोश करत होते। या घटनेमुळे दहिगाव रेच्या गावातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते। ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जोपर्यंत विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येऊन तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली होती। घटनास्थळी अंजनगावचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले होते। तहसीलदार काळे, तलाठी खान, ग्रामसेवकही प्रामुख्याने उपस्थित होते। नागरिकांचा रोष या प्रकरणी प्रामुख्याने दिसून येत होता। अमरावती जिल्ह्यात विद्युत विभागाच्या या नाकर्त्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजुरांचा जीव धोक्यात आला आहे। अशीच काही घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील निंबा येथे घडली। शेतमजूर बैलबंडीने शेतातील कामाकरिता जात असताना रस्त्यात तुटून पडलेला विद्युत तारेचा शॉक लागून शेतमजूर तसाच बैलाचा मृत्यू झाल्याची घटना 24 जुलै रोजी घडली। अशोकराव शेंडे असे या शेतमजुरांचे नाव आहे। त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने विद्युत तारांच्या येणाऱ्या अडचणी तात्काळ निकाली काढणे गरजेचे आहे। जयेंद्र गाडगे, अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव सुरजी।